महानगरपालिकांवर सध्या प्रशासकांचं राज्य आहे। मात्र अहिल्यानगर सारख्या पालिकेमध्ये रस्त्याच्या कामामध्ये 350 ते 400 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे। लोकप्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदार मिळून हा सगळा घोटाळा करतायत असा आरोप केलाय संजय राऊत यांनी। तर राऊतांचं भ्रष्टाचाराचं दावे फोल आहेत। 300 कोटींचं कामच नाहीये, मग घोटाळा कसा काय, असा सवाल उपस्थित केलाय मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी। अहिल्यानगर महानगरपालिकेतील साधारण 776 रस्त्यांची कामं झाली। 776 रस्ते आणि त्याच्यावर 350 कोटी साधारण खर्च झालेला आहे। 350 कोटी याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं। त्यांनी स्वतः दिलंय, त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी दिल्यावर, म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह फाईल पाठवली आहे। ही वस्तुस्थिती नाहीये। मुळामध्ये इतक्या मोठ्या रकमेची कामं देखील झालेली नाहीत आणि अहिल्यानगर शहरातील नागरिक जागरूक आहेत। काही जरी चुकीचं झालं तरी त्याचा मोठ्या प्रमाणात तक्रारी महापालिका प्रशासनापर्यंत येतात आणि नागरिकांच्या तक्रारीची देखील आम्ही दखल घेऊन त्या आम्ही गोष्टी करेक्ट करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।